मला सर्वात आधी तर शिर्डीमध्ये तुमचे बॅनर्स मांडले, काही अज्ञातांनी गाड्यांची तोडफोड देखील केली आहे। संबंधित पोलीस स्टेशनला सर्व कार्यकर्ते जमा होत आहेत। वातावरण थोडंसं टेन्स आहे, कसं बघतो? नाही, काय टेन्शनच नाहीये। आपण जी गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम राबवलेली आहे, शिर्डीमध्ये एक सक्त भूमिका काही ठराविक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांविरोधात शासनाने घेतली। प्रत्येक भाषणामध्ये जे मी बोलतो, हे गुन्हेगार फक्त रात्रीतच हल्ला करू शकतात, पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय मी थांबणार नाही। भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर भयमुक्त अहिल्यानगर। मग लोकप्रतिनिधी जरी भय निर्माण करत असेल त्यालाही भयमुक्त करून टाकू, आणि कोणी गुंडगिरी करत असेल त्यालाही भयमुक्त आम्ही करणार त्या ठिकाणी। त्यामुळे या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे मी लक्षही देत नाही आणि भानगडीत पडत नाही। संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसापासून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय। काल देखील गणेश विसर्जनाच्या वेळी कुठेतरी राजकारण पाहायला मिळालं। आता मी अनेक वेळेस म्हणतो, हा विषय संपला पाहिजे। संगमनेर मतदारसंघाच्या जनतेने विकासासाठी परिवर्तन केलेलं आहे, पण ते विकास मागे ठेवून दररोज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे भांडणं होतात, वाद होतात, हे दुर्दैवी बाब आहे। मी हा विषय माननीय नामदार साहेबांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे। मला वाटतं की कुठेतरी सकारात्मक तोडगा निघून वादविवाद झाले नाही पाहिजेत, मान अपमानाचं नाट्य झालं नाही पाहिजे। जनतेला विकास पाहिजे आणि तो माझी जबाबदारी ती आहे आणि ते मी पूर्ण करणार। बाकी या छोट्या गोष्टींमध्ये मी खरंच लक्ष देत नाही। राधाकृष्ण विखे पाटील भाजपसाठी कुठेतरी संकट मोचक ठरले, तो मराठा आरक्षणाचा जी.आर निघालाय। मात्र आता जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिलाय। 17 सप्टेंबरच्या आधी प्रमाणपत्र हातात आहे, कसं बघतो? तो विषय तुम्ही अध्यक्षांनाच विचारला पाहिजे। मी काही त्याच्यातला काही माझा संबंध येत नाही। अध्यक्ष आणि उपसमिती, माननीय मुख्यमंत्री महोदय हे सगळे या विषयावर प्रश्न हाताळतात, ते योग्य तो निर्णय घेतील आणि योग्य ते उत्तर माननीय जरांगे पाटलांना कळवतील। देवाभाऊंचे कुठेतरी मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले, जाहिरात बंद झाली, त्याच्यावरून रोहित पवार टीका करताना पाहायला मिळतात। दुसरी गोष्ट अशी की ज्या संबंधित कंपनीने ती जाहिरात दिली आहे आणि त्या कंपनीचा जो दंड आहे तो तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्थगिती दिला होता, असं समोर येतं। कसं बघता सर याचं? नाही, आता विषय असा आहे की त्यांनी काय आरोप केले मला माहिती नाही, मी ती माहिती घेतो आणि जे काय असेल उत्तर आम्ही देऊ। काय आम्ही कुठे पळून गेलेलो नाहीये, त्या जिल्ह्यातच आहेत आणि आम्ही जिल्ह्यातच आहोत। मी बोल आता पाहिलाय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, आता या संदर्भात पूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य राहील। आणि जो काही पवार साहेबांचा गैरसमज झाला असेल आमदार महोदयांचा, तर तो गैरसमज दूर करायला किती वेळ लागणार आहे? तरी वारंवार आरोप करणं राहू द्या, चालत राहतंय। तर त्यांना काहीतरी तर बोलावं लागेल, असं काय करता तुम्ही? त्यांना बोलू द्यायचे, बोलायचं ते, त्यांचा गैरसमज दूर करून टाकू। याच्या पलीकडे काय बोलणार आता? पार पडतीये, कसं पाहताय मराठा ओबीसी मधून कुठेतरी युतीमध्ये धुसफूस पाहायला मिळते? ठीक आहे, आता काय आहे की शेवटी तो जे.आर जो निघालाय त्याच्या बाबतीत काही संभ्रम असेल, गैरसमज असतील, तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय स्पष्ट केलेला आहे। आणि जेव्हा एवढे मोठे नेते त्यावर भाष्य करत असतील, तेव्हा माझ्यासारखा छोटा माणूस त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही। सगळेजण एक आहेत, कुठल्याही समाजाला अन्याय होऊ नये ही भूमिका राज्य शासनाची आणि राज्य शासन ती योग्य रीतीने पार पाडतील। धुसफूस कुठलीच नाही, समज गैरसमज असतात, पण माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत। हे सगळ्या विषय लवकरात लवकर आपल्याला थांबलेला पाहायला मिळेल। दादा, एक शेवटचा प्रश्न, नगर मनमाडवरून काल माजी मंत्री प्राजक्तनपूर यांनी आंदोलन केलंय, तो रस्ता होत नाही असं वारंवार, किंवा ठेकेदारांकडून भ्रष्टाचार केला जातो असं? नगर मनमाड सोडून काही प्रश्न विचारा मला प्लीज। थँक्यू। नगरपालिका एजेंडा काहीच नाही, तुम्हाला दिसेल। निकाल लागल्यावर बोलणं योग्य राहतं। अगोदरच मी काय व्हायचो, अगोदर स्वभाव काय बदललाय, मी अगोदर सगळं बोलायचो। आता निकाल लागल्यानंतर तुम्ही माझी मुलाखत घ्या, तुम्हाला सगळं एकदम योग्य ठिकाणी योग्य माणूस योग्य खुर्चीवर सापडेल, एवढंच माझं म्हणणं आहे। थँक्यू।